मुंबईसह दिल्लीमधल्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित पाऊस झालेला नाहीये। धरणांमधल्या पाणी साठ्यामध्ये कमतरता जाणवतीये। त्यामुळे मुंबईमध्ये 5 जून पासून पाणी कपात करण्यात आली आहे। तसंच देशाची राजधानी दिल्ली हिच्यावरती सुद्धा पाणी संकट ओढवलेलं आहे। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमधल्या दिल्ली जल बोर्ड कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं केली आहेत। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केलाय। त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये पाणी संकट कायम असल्याचं चित्र या दोन्ही शहरांवरती दिसतंय। मुंबईमधल्या पाणी कपातीवरून माजी नगरसेवक रवी राजा आणि आपचे नेते धनंजय शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। आपल्याला माहित आहे की 5 तारीखपासून 10% पाणी कपात आहे। हे 10% पेपरवर आहे। आपण जेव्हा एरियामध्ये जाणार आणि जे आपले खास करून झोपडपट्टी आणि जे मध्यमवर्गीय जे बिल्डिंग्स आहे त्यामध्ये 50% पाणी कपात आहे। त्याला पाणी येत नाही। याचे असं आहे की महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जे ढिसाळ नियोजन ते जे त्याचे हे कारणीभूत आहे। मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, परंतु महानगरपालिका एवढं मोठं देशातलं शहर आहे तर पाण्याचं जर नियोजन नीट करू शकत नसेल तर याची सर्वस्व जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर येते। आणि त्यामुळे महानगरपालिकेने दरवर्षी अशा चुका करत मुंबईकरांना कमी पाणी देऊन एक प्रकारचा त्यांच्यावरती अन्याय केला जातोय। तर या घटनेचा मी निषेध करतो। तर आपण बघतोय एकीकडे आर्थिक राजधानी आणि दुसरीकडे भारताची राजधानी दिल्ली या दोन्ही ठिकाणी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुंबईमध्ये पाणी कपात केली आहे त्यामुळे नागरिक आता त्रस्त झालेले आहेत। तर दिल्लीमध्ये पाणी टंचाईच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांवरती पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आलाय। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। 5 तारखेपासून म्हणजे 5 जून पासून मुंबई महानगरपालिकेने मुंबईला करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात केली। खरं तर ही जी 10%ची पाणी कपात आहे ती अजूनही सुरू आहे। 9 तारखेला मान्सून मुंबईत दाखल झाला असला तरी सुद्धा तो म्हणावा तसा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बरसलेला नाहीये। एकंदरीत पाहायचं झालं तर ज्यावेळी मान्सून व्यवस्थित बरसतो आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात पाणी साठा होतो त्यावेळी मग खरं तर ही जी पाणी कपात आहे ती हटवली जाते। मात्र मान्सून म्हणावा तसा बरसलेला नाहीये आणि त्यामुळे ही जी पाणी कपात आहे ती अजूनही सुरू आहे आणि आणखी किती दिवस सुरू राहील हे आत्ता सांगणं तरी शक्य नाहीये। त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना हा आणखी काही दिवस तरी करावाच लागणार आहे।